जसं की नेहमी होतं एखादा मोठा सिनेमाचा टीजर किंवा ट्रेलर रिलीज झाला की पब्लिक दोन भागांमध्ये विभागली जाते. पण यावेळी गोष्ट फक्त सिनेमाचा नाही तर आपल्या संस्कृतीचा आहे आणि रामायणाचा आणि रणवीर कपूरचा फर्स्ट लुक आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि रिझल्ट जसं 4,000 कोटी लावणाऱ्या मेकर्सना अपेक्षित होता तसा रिझल्ट मिळालेला नाही. आता प्रत्येकाचं एक स्वतःचं ओपिनियन असू शकतं. त्यांना तो मूवी आवडू शकतो, ते हेट करू शकतात आणि आपण त्यांना बळजबरी ती मूवी आवडावी किंवा हेट करावं असं आपण करू शकत नाही. ते प्रत्येकाचं एक स्वतःचं ओपिनियन आहे आणि जर मेकर्स खरंच सिरियस असतील या मूवीबद्दल तर त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत, अजून 6 महिने वेळ आहेत, तर त्या 6 महिने वेळमध्ये त्यांनी त्या चुका सुधाराव्या असं मला आणि पब्लिकला वाटतं. हा सिनेमा लोकांना आवडावा असं वाटतं, पण सिनेमा फक्त चांगला नाही तर खरा असला पाहिजे. आणि ह्या व्हिडिओमध्ये फिल्टर न लावता मी तुम्हाला सांगणार आहे की लोकांच्या डोळ्यांमध्ये कोणत्या गोष्टी खूप होत आहेत. जर एखादा पॉईंट मिस झाला किंवा एखाद्या गोष्टीशी तुम्ही सहमत नसाल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहू शकता. तर पहिला मुद्दा असा आहे की या मूवीमध्ये जे लोकेशन्स घेतलेले ते रिअल का नाही आहेत, ते कम्प्युटराइज आर्टिफिशियल प्लास्टिक सारखे का वाटत आहे. जे डोंगर, नदी, जंगल हे तुम्ही रिअल लोकेशनवर शूट केला असता आणि त्याला 4,000 कोटींपेक्षा कमीच खर्च आला असता. याचं कारण असं असू शकतं या फिल्मचे जे क्रिएटिव्ह आहे डीने, त्यांची स्ट्रेंथ इनडोर शूटिंग करणं आहे. ते आउटडोर शूटिंगसाठी एक्सपर्ट नाही मानले जात. तर मग डायरेक्टर नितीश तिवारी यांना फ्री हँड का दिला गेला नाही? कारण त्यांच्या मागच्या मूवीज बघितल्या, दंगल, छिछोरे, भूतनाथ रिटर्न्स खूप रिअल फील होता. पण या मूवीचा ट्रेलर बघितल्यावर असं रिअल फील होत नाही. 50% तुम्ही रिअल लोकेशन आणि सेट वापरून पण ही गोष्ट अचीव्ह करू शकत होते. मग प्रश्न असा पडतो की या मूवीची खरी डोरी कोणाच्या हातात दिलेली आहे. दुसरा पॉईंट, या मूवीचं जे म्युझिक आहे, जे A.R. रहमान आणि हान्स जिमरने दिले, ते बऱ्याच लोकांना परफेक्ट वाटत नाही. बऱ्याच लोकांचं तर म्हणणं असं आहे की छावामध्ये जे A.R. रहमानने जे म्युझिक दिलेलं होतं ते खूप लाऊड होतं आणि ते मराठी कल्चरची मॅच झालं नाही. त्यामुळे बरेच लोक असे म्हणतात की अजय अतुल यांनी या मूवीसाठी म्युझिक द्यायला होतं आणि त्यांचं नाव बऱ्याच चर्चेमध्ये आहे. अजय अतुल हे ओळखले जातात धार्मिक आणि कल्चरल मूवीजला इमोशन्स देण्यासाठी आणि त्यांचं म्युझिक हे खूप नेक्स्ट लेवल असतं. आणि माझं पर्सनल ओपिनियन मी तुम्हाला सांगतो की आदिपुरुषमध्ये लाखो चुका असतील पण त्याचं म्युझिक होतं ना हे खूप नेक्स्ट लेवल होतं आणि विचार करा त्याला म्युझिक कोणी दिलेलं होतं. तिसरा पॉइंट असा आहे की बरेच लोकांची तक्रार आहे की या टीजरमध्ये जे लाईट आहे, जे कलर आहे ते नॅचरल वाटत नाही, ते खूप आर्टिफिशियल वाटत आहे, असं फ्रेशनेस वाटत नाही जसं की तुम्ही सिरियलमध्ये बघतात. आणि सिरियलमधले जे आपले रामायण आहे त्यांच्याकडे बघून असं एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, तसं या टीजरकडे पाहून वाटत नाही. खरं सांगायचं तर रिअल लोकेशनवरती शूट न करता ग्रीन स्क्रीनवरती शूट केल्यामुळे हे कलर्स किंवा लाईट ते आर्टिफिशियल वाटत असतील, नॅचरल वाटत नसतील. आता पॉईंट नंबर 4, हे मी सांगत नाही, हे बऱ्याच लोकांनी पॉइंट आउट केलेलं आहे की टीजरमध्ये बरेचसे जे सीन्स आहे ते AI जनरेटेड वाटत आहे. आता हा सीन बघा, हा बॅक इंट्रोडक्शन सीन खूप व्हायरल होत आहे. या सीनमध्ये एक व्यक्ती उभा आहे ज्याच्या डोक्यावर फेटा आहे आणि त्याच्या फेट्याचा कलर एका सीनमध्ये वेगळा आणि दुसऱ्या सीनमध्ये वेगळा आहे. कदाचित हा एडिटिंग मिस्टेक असू शकते, पण लोकांना असं वाटत आहे की तो AI ने शूट केलेला आहे. मग असे छोटे छोटे मिस्टेक करायचेच का की जे लोकांच्या नजरेत येतील ते? लोकांनी दुसरा सीन सुद्धा पकडलेला आहे ज्यात श्रीरामाचा सामना कदाचित परशुराम सोबत होणार आहे, पण जी फॅमिली मागे उभी आहे ती थोडी विचित्र वाटत आहे. खूप लोक पॉइंट आउट करत आहे की जेव्हा रामजी वेगळ्या अँगलमध्ये पाहत आहे तेव्हा मागचे लोक उजवीकडे डावीकडे काय शोधत आहे. असं वाटत आहे की रामजी यांचा सीन वेगळा आणि बाकीच्या लोकांचा सीन वेगळा शूट केला आहे किंवा AI ने बनवलेला आहे. 5वा पॉईंट जो मी स्वतःकडून तक्रार करायला मला आवडेल की या टीजरमध्ये सगळं काही इग्नोर केलं असतं जर फक्त 3-4 चांगले डायलॉग्स टाकले असते आणि जास्त नाही तर नुसतं श्रीराम पण म्हटलं असतं एका बॅकग्राऊंडमध्ये, तरी हा टीजर एक वेगळ्या लेवलला गेला असता. आता 6वा पॉइंट असा आहे, या गोष्टीशी मी सहमत नाही, पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की रणवीर या रोलमध्ये सूट होत नाही, तो जास्त ओव्हर एज वाटतोय, कास्टिंग चुकलेली आहे. कारण रणवीर हा राम वाटत नाही, तो प्रत्येक सीनमध्ये रणवीरच वाटतोय. आणि कम्पेअर केलं की रावणाच्या कॅरेक्टरची ते इथे यशचा चेहरा दाखवला नाही तरी सगळ्यांना वाटतं की तो रावणाचा आहे. मला तरी वाटतं की जे हिस्टोरिकल प्रोजेक्ट्स आहे ते ऍक्टरपेक्षा जास्त जादू त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये असते. म्हणूनच जेव्हा तुम्ही
सौरभ राज जैनला पाहता भगवान श्रीकृष्ण म्हणून किंवा मोहित रैना जेव्हा महादेव बनून येतात ते काही फार फेमस ऍक्टर नाहीत, पण त्यांना ज्या पद्धतीने दाखवलं गेलं ते आपोआपच मनाला भावतं. तसंच रणवीरला एक संधी द्यायला पाहिजे. पॉइंट नंबर 7, आणि याच्याशी मी 100% सहमत आहे की आपल्याला लॉर्ड ऑफ द रिंग बनवण्याची गरज नाही. उलट हॉलिवूड वाल्यांनी आपल्या रामायणाच्या मूवीशी इन्स्पिरेशन घ्यायला हवं होतं. हे विचित्र क्रिएचर्स जे टीजर मध्ये दाखवले आहेत आणि तेथून टीजरची सुरुवात होते, या सगळ्यात डिस्कनेक्टिंग गोष्ट आहे. या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही कितीही VFX लावा, कितीही टेक्नॉलॉजी घाला, पण जो एक्सप्रेशन, जो कनेक्शन, जो भीती एका खऱ्या चेहऱ्याशी जोडून जाणवते ती ही कार्टून कधीच देऊ शकत नाही. आता मला खरंच सांगा, या कोणत्याही सीन मध्ये तुम्हाला 4000 कोटींची क्वालिटी वाटते का? एक 60 कोटी बजेटची तेलुगू फिल्म आहे मिराई, त्यात हा जटायूचा सीन आहे. विश्वास बसत नाही ना? एका रामायणामध्ये 70 मिराई सारख्या फिल्म्स बनू शकतात. आता बोला, राग येणार नाही का? जर तुम्हाला खरा इतिहास दाखवायचा असेल तर त्याच्यासाठी खरा लुक, खरे लोकेशन, खरे डायलॉग, खरी स्टोरी आणि खरा उद्देश हवा. त्याच्यासाठी 4000 कोटींचा मोठेपणा नको. आता पॉइंट नंबर 8, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की रामायण ही मूवी SS राजमौली यांनी बनवायला हवी होती. आता याच्याशी तुम्ही सहमत असा किंवा नोकर राहू, पण या माणसामध्ये टॅलेंट आहे. आणि तुम्ही एक सीन RR मूवी मध्ये बघितला असेल की ज्याच्यात त्यांनी रामाचा सीन जो दाखवला होता त्या सीनने अंगावर पूर्ण शहारे आले होते. सर विचार करा, त्यांनी हा मूवी बनवला असता तर तो कोणत्या लेवलचा झाला असता. आता तुमच्याकडे श्रीराम आहेत, त्यांची स्टोरी आहे आणि जी लोकांना पण माहिती आहे की ही स्टोरी खरी आहे, मग तुम्हाला ती फिक्शनल का बनवायची आहे? एवढा आग्रह का फिक्शनल बनवण्याची? आणि रामायणावर एवढे एक्सपेरिमेंट का? अगोदरच एक एक्सपेरिमेंट झालेला आहे आणि ज्याच्यातनं आदिपुरुष बाहेर निघालेला आहे, मग दुसरा एक्सपेरिमेंट करायची गरजच का? आता या मूवीचे सीन्स आणि जुन्या रामायणाशी जर आपण कम्पेअर केलं तर जुन्या रामायणामध्ये VFX नव्हते, एवढे 1000 कोटी नव्हते, तरी सुद्धा ते सगळं नॅचरल वाटत होतं. कारण ते खरे लोकेशन्स होते, जंगल खरं होतं, झोपडी खरी होती. तेव्हा एवढं पुष्पक विमान असं आर्टिफिशियल नव्हतं, VFX नव्हतं, प्लास्टिक नव्हतं, कम्प्युटराइज नव्हतं. आणि त्याचा जो सन्मान आहे तो माझ्या मनात 1000 पटीने वाढलेला आहे. तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझ्याशी सहमत आहात की असहमत आहात.